अलिबाग तालुक्यातील झिराडसह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे। येथे 8 लिटर क्षमतेच्या जलकुंभ उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे। झिराड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवते। नैसर्गिक पाणी स्रोत अपुरे पडत असल्यानं नागरिकांना MIDCच्या पाण्यावर किंवा टँकरवर अवलंबून राहावं लागतं। या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या जलकुंभावर व्यावसायिक गळेही उभारण्यात येणार असून त्यामुळे झिराड ग्रामपंचायतीसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे। पाणी पुरवठ्याबरोबरच आर्थिक स्वावलंबन साधण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिलीप भोईर यांनी सांगितलं। या योजनेंतर्गत झिराड गावासह आवास जिल्हा परिषद मतदारसंघातील बागदांडा या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। दरम्यान टँकरवर अवलंबून राहण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी होती। त्यामुळे सुरू झालेला हा प्रकल्प स्थानिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून भविष्यातील पाणी टंचाईवर प्रभावी तोडगा ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। ही 8 लाख लिटरची पाण्याची टाकी बनते। याच्यामध्ये 3 लाख लिटर हे ग्रुप ग्रामपंचायत झिराड यासाठी पाण्याची टाकी बनते। याच्यातून पाणी जो MIDCचा येईल तो वरच्या ओव्हरहेडला ते चढवलं जाईल आणि ओव्हरहेडवरून पूर्ण अख्ख्या गावाला झिराड गावाला पाण्याची व्यवस्था केली जाईल। त्याचबरोबर एक कंपार्टमेंट आहे 1.5 लाख लिटर पाण्याचं। भविष्यात जर आमच्याकडे जर धरण झाला आणि त्या धरणातलं पाणी त्या टाकीमध्ये घेऊन दैनंदिन यूजसाठी जो लोकांना या झिराड गावच्या लोकांना पाण्याची गरज जी भेडसावते किंवा पाण्याची पातळी ज्या वेळेला खाली जाते त्यावेळेला ते धरणाचं पाणी येईल। त्यासाठी आणखी एक त्याच्यामध्ये 1.5 लाख लिटरचा एक कॅम्पस कमी आहे। त्यासाठी एक 1.5 लाख लिटरचा वेगळा कंपार्टमेंट बनवतो आणि ते कंपार्टमेंटमधून ह्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना पाणी जाईल झिराड ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकांना। कारण लवकरात लवकर तलावाचंही काम लवकरात लवकर चालू होईल। तेही मी सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी दलवी साहेब यांना मी माझा पत्रव्यवहारही केलं आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर पाझर तलाव होण्याची गरज आहे। कारण पाण्याची पातळी जरी त्या धरणामध्ये पाणी असेल तर त्या धरणाच्या पाण्यामुळे लोकांच्या बोरवेलला विहिरींना पाणी पूरक होईल। यासाठी तो पाझर तलाव होणं गरजेचं आहे म्हणून आमदार साहेबांना तीही विनंती करण्यात आली। धन्यवाद। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।